नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण वंचित बहुजन आघाडी या माध्यमातून प्रभाग क्रमांक 36 सहकार नगर पद्मावती येथे आपण सागर नामदेव आल्लाट यांच्या ऑफिसला आलेलो आहे आणि आपण यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून यांचं जे कार्य आहे पुणे डिजिटल मीडियामध्ये सर आपलं स्वागत आहे. आपण जे प्रभाग क्रमांक 36 ची रूपरचना जे करणार आहोत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, तर त्याविषयी आपली रूपरेषा काय याविषयी आपण पुणे डिजिटल मीडियाला माहिती द्या. सर्वप्रथम डिजिटल मीडियाचं मनापासून स्वागत करतो की त्यांनी आमच्या पक्षाची आमच्या कार्याची दखल घेतली आणि आमची मुलाखत घेण्यासाठी आम्ही तुम्ही पुढाकारावरून ते झालं. तुमच्या मनापासून दोघांचंही स्वागत. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून सातत्याचा लढा जो आणण्याच्या विरोधात चालू आहे. मी जो बाळासाहेबांनी आतापर्यंत संघर्ष केलेला आहे त्या संघर्षाच्या भूमिकेशी पाठीशी राहून आम्ही पुणे शहर असेल, आमचा प्रभाग क्रमांक 36 असेल, ह्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य नागरिकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत असे मूलभूत प्रश्न सोडवण्याचा मनापासून प्रयत्न करत आहोत. आणि आज वंचित बहुजन आघाडीचा मला सांगायला आनंद वाटत की जरी आम्ही पुण्यामध्ये खासदार नसेल, आमचा आमदार नसेल, आमचा नगरसेवक नसेल, पण बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही पुरेसं शासनाच्या जी काही व्यवस्था आहे, प्रशासकीय जी काय यंत्रणा आहे तिथं आम्ही जातो. आमच्या माध्यमातून आमचं कायदेशीर लोकांचं जे काय म्हणणं आहे ते मांडतो आणि लोकांना न्याय मिळवण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो. अच्छा, प्रभाग क्रमांक 36च्या वतीनं आपण जे उभे आहात तर कोणत्या गटामधून आहात? अनुसूचित जाती या प्रभागात म्हणजे प्रभाग क्रमांक 36 अ मधून उभे आहात. तर आपण आपल्या ज्या कार्याच्या माध्यमातून जनतेसाठी आपण कोणते परिवर्तन आणि हे करणार आहोत याविषयी, समाजाविषयीचे मूलभूत सुविधाविषयी माहिती द्या. तुम्ही प्रभाग 36चा पूर्ण मतदारसंघ जो तुम्ही केला तो तुमच्या लक्षात येईल. हा मिश्र प्रभाग आहे. इथं झोपडपट्ट्या अधिक आहेत, म्हणजे एक झोपडपट्टी अगदी 100-125 लोकांची आहे, एक झोपडपट्टी अगदी 15,000 ते 20,000 लोकांची आहे. इथं रो हाऊसेस आहेत, बंगले आहेत, इथं मोठ्या मोठ्या इमारती अपार्टमेंट्स आहेत. असा सगळा मिश्र भाग आहे. इथल्या प्रत्येक रहिवाशांच्या गरजा वेगळ्या आहेत, त्यांच्या सुविधेसाठी जे काही ते प्रयत्न करतात ते सगळे वेगळे आहेत. आपण एका बाजूला जर बघितलं तर प्रभाग 36 मध्ये जे आमचे माता भगिनी आहेत त्यांना डिलिव्हरीसाठी आज इथं एवढ्या वर्षापासून महानगरपालिकेमध्ये इथले नगरसेवक इथं राज्य करतात, इथं ते सत्यव आहेत, पण आज सुद्धा प्रसूतीगृह असला महत्वाचा प्रश्न इथं तसा दवाखाना नाही. इथली जर सर्वसामान्य कुटुंबाची महिला असेल तर त्यांना ससून किंवा कमला नेऊ आणि पैसे असतील तर भारत विद्यापीठ ह्या ठिकाणी जायला लागतं. आमचं मनापासून प्रयत्न आहे की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जर इथल्या जनते निवडून दिले तर सर्वात पहिल्यांदा आम्ही आरोग्याला प्राधान्य देऊ, नंतर शिक्षणाला प्राधान्य देऊ आणि आरोग्याच्या माध्यमातून आम्ही प्रसूतीगृह या प्रभाग 36 मध्ये उभारण्याचा 100% निर्धार करत आहोत. अच्छा, आपल्या माध्यमातून आपण कोणते कार्यक्रम आपण राबवले आहेत वंचित बहुजन समाजवतीने? वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपण पाहिलं तर हा पक्ष पूर्णपणे चळवळीचा पक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांची विचारांनी चालतो. आम्हाला नगरसेवक व्हायचं आहे. फक्त पिवळे जे लाईटचे दिवे होते ते LED यावेत, पांढरे दिवे यावेत किंवा डांबरीचे रस्ते सिमेंटचे करावं, हा काही विकास नाही. तर समाज परिवर्तन करण्यासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये सहभागी आहोत. सामाजिक जे काही मूल्य आहे, समाजातील जे काही लोक आहेत त्यांचा जीवनाचा जो स्तर आहे तो वैचारिक पातळी वाढण्यासाठी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांमध्ये जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचं महात्मा फुलेंचं काय नातं आहे, महात्मा फुलेंचं बाबासाहेबांचं काय नातं आहे, बाबासाहेबांचं अण्णाभाऊ साठेंचं काय नातं आहे, ही जी वैचारिक नाळ आहे ती वैचारिक नाळ इथल्या सगळ्या बहुजन समाजाला एक करून ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आता जे विषमतेवादी सरकार जे आहे, जातीवादी सरकार 2014 पासून पूर्ण भारतभर किंवा महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. इथं म्हणजे खायला आटा नाही पण मोबाईलचा डाटा भरभरून देतात. त्या माध्यमातून तरुणांचं जे काय लक्ष आहे ते रोजगाराला डावलून कुठंतरी तरुणांच्या हातामध्ये मोबाईल दिलेला आहे. तो मोबाईल जर त्यांच्या जरी हातामध्ये आहे तर त्या मोबाईलच्या माध्यमातून पुस्तक कसं आम्ही देऊ आणि शिक्षणाकडे कशी इथली मुलं वळतील यासाठी आम्ही शिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न करू. अच्छा, नागरिकांना आपण जेव्हा उमेदवारी आपल्याला डिक्लेअर झाली तर त्या आपलं जे चिन्ह आहेत, आपण गॅस सिलेंडर ज्या प्रमाणात म्हणतो
तर ते चिन्हाला आपण जनतेकडनं काय मागणी करताय की कोणत्या मूलभूत सुविधा दिल्या तर मग जनतेला काय मागणं करताय आपण? जनतेला मला एवढंच आव्हान आहे की अनेक लोक येतील या 30 दिवसामध्ये तुमच्या हात जोडतील, तुमच्या पाया पडतील, तुमच्या पुढे लोटांगण घालतील. पण हे 13 तारखेच्या 5:30 वाजेपर्यंत ज्यावेळेस 16 तारखेला निकाल लागल आणि इथल्या प्रस्थापित मनुवादी लोकांच्या हातात परत जर प्रस्थापित लोकांच्या हातामध्ये सत्ता गेली तर ते तुम्हाला विचारणार नाही, तुम्हाला पुन्हा नोकरासारखे वागवतील, गुलामासारखे वागवतील. आता भारतीय लोकशाहीने, भारतीय राज्यघटनेने, संविधानाने तुम्हाला मालक बनण्याची संधी दिलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा संविधान लागू होण्याच्या अगोदर भारतामध्ये जी परिस्थिती होती की राजाच्या पोटी राजा जन्माला यायचा, पण बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केलं आणि मतपेटीतनं राजा येतो, तो लोकशाहीच्या माध्यमातून येतो. मग इथली जी जनता आहे त्या जनतेने ठरवायचं की तुमच्यातला एक सर्वसामान्य पोराचा हात धरून किंवा एका युवतीचा हात धरून काम करायचं का प्रस्थापितांच्या पाया पडायचं. आपण विकास परिवर्तनाची लाट वंचित बहुजन आघाडीचा आपण जो नारा आपण घेतलेला आहे, तर त्यानिमित्त आपण जनता जनार्दन यांना जेव्हा मतदानाच्या माध्यमातून जात आहेत तर काय संधीचा तुम्ही उल्लेख करताय त्यांच्या जनतेचा? मी सर्व माता भगिनींना आणि सगळ्या माझ्या बंधूंना एवढंच सांगू इच्छितो की आता तुम्ही प्रभागामध्ये ज्या पद्धतीने गोष्टी बघताय, जो पैशाचा पाऊस चालू आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून वेगवेगळे लाखोंचे कार्यक्रम होतात. हे कार्यक्रम आताच चालू का झाले? गेल्या 8 वर्षापासून निवडणुका नाहीये. 2017 नंतर 2025 पर्यंत निवडणुका नाहीत. 8 वर्षामध्ये कोण काय काम करत होते? तुम्हाला जर कुठं सहलीला नाहीत असं कुणाला होम मिनिस्टरच्या माध्यमातून ते सगळं आता एवढं महिन्याभरात का? माझं सर्व जनतेला, सगळ्या माईबापांना, माता भगिनी बंधूला एवढंच आव्हान आहे, या भूलथापांना आणि या आमिषाला बळी पडू नका. आपल्याला या आमिषाला बळी पडून आपले आयुष्यातले अनेक वर्ष गेलेले आहेत. तेव्हा यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना तुम्ही मत द्या आणि इथला जो विकास आहे तो कशा पद्धतीने होतो, नुसता विकास नाही तर इथलं जे सामाजिक जगणं आहे ते सुद्धा परिवर्तन करण्याचं आम्ही 100% ग्वाही देतो. आणि तुमच्या माध्यमातून सगळ्या मतदारांना विनंती करतो की आम्हाला खूप साऱ्या मताने विजयी करा.